नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लर्न विथ SRP या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत CTET पेपर पहिला मधील भाग 3 मराठी या विषयावर आधारित 30 महत्त्वाची MCQ क्वेश्चन. तरी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. बघा, प्रश्न पहिला आहे, सुंदर फुले उमलली या वाक्यात सुंदर हा कोणता शब्द प्रकार आहे? ऑप्शन नंबर ए आहे नाम, ऑप्शन नंबर बी आहे सर्वनाम, ऑप्शन नंबर सी आहे विशेषण, ऑप्शन नंबर डी आहे क्रियापद. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी विशेषण. पुढचा प्रश्न आहे, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर ए आहे नभ, ऑप्शन नंबर बी आहे जमीन, ऑप्शन नंबर सी आहे वारा, ऑप्शन नंबर डी आहे पाऊस. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए नभ. पुढचा प्रश्न आहे, मोठ्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर ए आहे उंच, ऑप्शन नंबर बी आहे लहान, ऑप्शन नंबर सी आहे जाड, ऑप्शन नंबर डी आहे रुंद. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी लहान. पुढचा शब्द आहे, राम शाळेत जातो. पुढचा प्रश्न आहे, राम शाळेत जातो या वाक्यातील कर्ता कोणता? ऑप्शन नंबर ए आहे शाळेत, ऑप्शन नंबर बी आहे जातो, ऑप्शन नंबर सी आहे राम, ऑप्शन नंबर डी आहे राम शाळेत. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी राम. राम हा कर्ता आहे. पुढचा प्रश्न आहे, पुस्तके या शब्दाचे एकवचन कोणते? ऑप्शन नंबर ए आहे पुस्तकी, ऑप्शन नंबर बी आहे पुस्तक, ऑप्शन नंबर सी आहे पुस्तकाचा, ऑप्शन नंबर डी आहे पुस्तका. तर त्याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पुस्तक. पुढचा प्रश्न आहे, तो मैदानात खेळतो या वाक्यातील क्रियापद कोणते? ऑप्शन नंबर ए आहे तो, ऑप्शन नंबर बी आहे मैदानात, ऑप्शन नंबर सी आहे खेळतो, ऑप्शन नंबर डी आहे मैदान. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी खेळतो. पुढचा प्रश्न आहे, भाषा शिकवताना विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी देणे आवश्यक आहे, कारण ऑप्शन नंबर ए आहे वेळ जातो, ऑप्शन नंबर बी आहे मौखिक संवाद कौशल्य विकसित होते, ऑप्शन नंबर सी आहे फक्त व्याकरण सुधारते, ऑप्शन नंबर डी आहे फक्त लेखन सुधारते. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी मौखिक संवाद कौशल्य विकसित होते. पुढचा प्रश्न आहे, डोळ्यात तेल घालून पाहणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे तेल वापरणे, ऑप्शन नंबर बी आहे काळजीपूर्वक लक्ष ठेवणे, ऑप्शन नंबर सी आहे झोपणे, ऑप्शन नंबर डी आहे रडणे. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी काळजीपूर्वक लक्ष ठेवणे. पुढचा प्रश्न आहे, जलद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर ए आहे मंद, ऑप्शन नंबर बी आहे वेगवान, ऑप्शन नंबर सी आहे शांत, ऑप्शन नंबर डी आहे हळू. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वेगवान. पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या भाषिक चुका शिक्षकाने ऑप्शन नंबर ए आहे शिक्षा करून सुधाराव्यात, ऑप्शन नंबर बी आहे शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून मार्गदर्शन करावे, ऑप्शन नंबर सी आहे दुर्लक्षित करावे, ऑप्शन नंबर डी आहे विद्यार्थ्याला वर्गाबाहेर पाठवावे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून त्यांना मार्गदर्शन करावे. बघा, या ठिकाणी आपण एक शिक्षक म्हणून काय भूमिका घेऊ शकतो यावर आधारित काय हे प्रश्न विचारले जातात, म्हणून आपल्याला ऑप्शन नंबर बी हे सगळ्यात योग्य आहे. पुढचा प्रश्न आहे, रामने आंबा खाल्ला या वाक्यात आंबा कोणता पद आहे? ऑप्शन नंबर ए आहे कर्ता, ऑप्शन नंबर बी आहे कर्म, ऑप्शन नंबर सी आहे क्रियापद, ऑप्शन नंबर डी आहे विशेषण. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कर्म. पुढचा प्रश्न आहे, मुलगा या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते आहे? ऑप्शन नंबर ए आहे मुलगी, ऑप्शन नंबर बी आहे मुलगे, ऑप्शन नंबर सी आहे बालक, ऑप्शन नंबर डी आहे मुलांची. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए मुलगी. पुढचा प्रश्न आहे, भाषा अध्यापनात चित्रांचा वापर केल्याने आकलन व कल्पनाशक्ती वाढते. ऑप्शन नंबर ए आहे आकलन व कल्पनाशक्ती वाढते, ऑप्शन नंबर बी आहे फक्त व्याकरण सुधारते, ऑप्शन नंबर सी आहे फक्त लेखन सुधारते, ऑप्शन नंबर डी आहे कोणताही फायदा होत नाही.
तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, आकलन व कल्पनाशक्ती वाढते. पुढचा प्रश्न आहे, मी उद्या पुण्याला जाईन या वाक्याचा काळ कोणता? ऑप्शन नंबर ए आहे वर्तमान काळ, ऑप्शन नंबर बी आहे भूतकाळ, ऑप्शन नंबर सी आहे भविष्यकाळ, ऑप्शन नंबर डी आहे पूर्ण भूतकाळ. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, भविष्यकाळ. पुढचा प्रश्न आहे, नाक मुरडणे या वाक्याचा अर्थ काय? ऑप्शन नंबर ए आहे आनंद व्यक्त करणे, ऑप्शन नंबर बी आहे नापसंती दर्शवणे, ऑप्शन नंबर सी आहे रडणे, ऑप्शन नंबर डी आहे धावणे. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, नापसंती दर्शवणे. पुढचा क्वेश्चन आहे, वाचन विकसित कौशल्य करण्यासाठी कोणती अधिक प्रभावी आहे? ऑप्शन नंबर ए आहे केवळ पाठांतरण, ऑप्शन नंबर बी आहे उतारा वाचून त्यावर चर्चा करणे, ऑप्शन नंबर सी आहे शब्दकौशल्य, ऑप्शन नंबर डी आहे केवळ व्याकरण. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, उतारा वाचून त्यावर चर्चा करणे. पुढचा प्रश्न आहे, पाऊस पडत आहे या वाक्यातील क्रियापद कोणते आहे? ऑप्शन नंबर ए आहे पाऊस, ऑप्शन नंबर बी आहे पडत आहे, ऑप्शन नंबर सी आहे, ऑप्शन नंबर डी आहे पडत. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, पडत आहे. पुढचा प्रश्न आहे, घर या शब्दाचे अनकवचन कोणते? ऑप्शन नंबर ए आहे घरे, ऑप्शन नंबर बी आहे घरा, ऑप्शन नंबर सी आहे घराचा, ऑप्शन नंबर डी आहे घराने. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, घरे. पुढचा प्रश्न आहे, भाषा शिकवताना विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचा उपयोग. ऑप्शन नंबर ए आहे पूर्णपणे टाळा, ऑप्शन नंबर बी आहे शिकण्यासाठी साधन म्हणून उपयोग करता येईल, ऑप्शन नंबर सी आहे फक्त परीक्षेसाठी करावा, ऑप्शन नंबर डी आहे कधीच करू नये. तर याचं योग्य उत्तर आपण ऑप्शन नंबर बी हे देऊ शकतो, कारण शिकण्यासाठी साधन म्हणून मातृभाषेचा उपयोग करू शकतो. कारण विद्यार्थ्यांना पहिली भाषा ही त्यांची काय असते, मातृभाषा असते. ते सहज आणि सोप्या पद्धतीने त्यांना समजण्यास मदत होते, म्हणून शिकण्यासाठी मातृभाषेचा आपण साधन म्हणून उपयोग करता येतो. पुढचा प्रश्न आहे, ज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन नंबर ए आहे विज्ञान, ऑप्शन नंबर बी आहे अज्ञान, ऑप्शन नंबर सी आहे बुद्धी, ऑप्शन नंबर डी आहे शहाणपणा. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अज्ञान. पुढचा प्रश्न आहे, तो खूप हुशार आहे या वाक्यात खूप हा शब्द काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे नाम, ऑप्शन नंबर बी आहे सर्वनाम, ऑप्शन नंबर सी आहे क्रियाविशेषण, ऑप्शन नंबर डी आहे विशेषण, तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, क्रियाविशेषण. पुढचा प्रश्न आहे, श्रवण कौशल्य विकसित करण्यासाठी योग्य कृती कोणती? ऑप्शन नंबर ए आहे कथा ऐकून प्रश्न विचारणे, ऑप्शन नंबर बी आहे फक्त लेखन देणे, ऑप्शन नंबर सी आहे फक्त पाठांतर, ऑप्शन नंबर डी आहे फक्त परीक्षा. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, कथा ऐकून प्रश्न विचारणे. पुढचा प्रश्न आहे, सूर्य उगवला या वाक्यात सूर्य काय आहे? ऑप्शन नंबर ए आहे भावाचक नाम, ऑप्शन नंबर बी आहे सामान्य नाम, ऑप्शन नंबर सी आहे विशेष नाम, ऑप्शन नंबर डी आहे सर्वनाम. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, विशेष नाम. पुढचा प्रश्न आहे, शेतकरी शेतात काम करतो या वाक्यात शेतात कोणती विभक्ती आहे? ऑप्शन नंबर ए आहे प्रथमा, ऑप्शन नंबर बी आहे तृतीया, ऑप्शन नंबर सी आहे सप्तमी, ऑप्शन नंबर डी आहे षष्टी. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, सप्तमी. पुढचा प्रश्न आहे, भाषेची 4 मूलभूत कौशल्य कोणती? ऑप्शन नंबर ए आहे ऐकणे, ऑप्शन नंबर बी आहे बोलणे वाचणे, ऑप्शन नंबर ए आहे ऐकणे, ऑप्शन नंबर त्याच्यात बोलणे, ऑप्शन नंबर ए आहे ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे, ऑप्शन नंबर बी आहे पाठ करणे वाचणे लिहिणे बोलणे, ऑप्शन नंबर सी आहे ऐकणे पाठ करणे लिहिणे वाचणे, ऑप्शन नंबर डी आहे फक्त वाचणे आणि लिहिणे. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे. पुढचा प्रश्न आहे, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा अर्थ काय? ऑप्शन नंबर ए आहे
पाणी वाया जाते. ऑप्शन नंबर बी आहे थोडे थोडे जमा केल्यास मोठा संचय होतो. ऑप्शन नंबर सी आहे तळे कोरडे होते. ऑप्शन नंबर डी आहे पाऊस पडतो. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी थोडे थोडे जमा केल्यास मोठा संचय होतो. पुढचा प्रश्न आहे फुले उमलली या वाक्यात फुले कोणत्या वचनात आहे? ऑप्शन नंबर ए आहे एकवचन. ऑप्शन नंबर बी आहे अनेक वचन. ऑप्शन नंबर सी आहे द्विवचन. ऑप्शन नंबर डी आहे यापैकी नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी अनेक वचन. पुढचा प्रश्न आहे भाषा अध्यापनात गट चर्चेला प्रमुख फायदा कोणता? ऑप्शन नंबर ए आहे संवाद कौशल्य विकसित होते. ऑप्शन नंबर बी आहे फक्त पाठांतर वाढते. ऑप्शन नंबर सी आहे विद्यार्थी शांत बसतात. ऑप्शन नंबर डी आहे फक्त लेखन सुधारते. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ए संवाद कौशल्य विकसित होते. पुढचा प्रश्न आहे राजा या शब्दाचे स्त्रीलिंग कोणते? ऑप्शन नंबर ए आहे राजी. ऑप्शन नंबर बी आहे राणी. ऑप्शन नंबर सी आहे राजकन्या. ऑप्शन नंबर डी आहे राजमाता. तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी राणी. पुढचा प्रश्न आहे भाषेचे मूल्यमापन करताना शिक्षकाने काय करावे? ऑप्शन नंबर ए आहे फक्त अंतिम परीक्षेवर भर द्या. ऑप्शन नंबर बी आहे फक्त विविध भाषिक कौशल्याचे सातत्याने मूल्यमापन करावे. ऑप्शन नंबर सी आहे फक्त व्याकरण तपासणे. ऑप्शन नंबर डी आहे फक्त लेखन तपासावे. तर त्याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन नंबर बी विविध भाषिक कौशल्याचे सातत्याने मूल्यांकन करावे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.